नमस्कार. विचार करा, तुम्ही स्वतःच्या पैशांनी सौर पॅनल बसवलेत आणि त्यातून तयार होणाऱ्या विजेवरच सरकारने कर लावला तर. हो, महाराष्ट्रात सध्या असाच एक प्रस्ताव चर्चेत आहे. चला आज या महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर थोड्या वादग्रस्त विषयाला सोपं करून समजून घेऊया. आणि सगळ्यात मोठा आणि मूलभूत प्रश्न हाच आहे की जी वीज आपण स्वतः निर्माण करतो आणि स्वतःच वापरतो त्यावर सरकार कर लावू शकतो का? याच एका प्रश्नाभोवती ही सगळी चर्चा फिरतीये. तर झालंय असं की महाराष्ट्र सरकारने एक खास समिती नेमली आहे. या समितीचं काम काय? तर सौर ऊर्जा वापरणाऱ्यांवर इलेक्ट्रिसिटी ड्युटी म्हणजे वीज शुल्क कसं लावता येईल याचा अभ्यास करणं. हे वीज शुल्क म्हणजे विजेच्या वापरावर लागणारा एक प्रकारचा कर, जो आपण सध्या महावितरणाकडून येणाऱ्या विजेवर भरतोच. आता या प्रस्तावातला सगळ्यात महत्त्वाचा आणि अनेकांना धक्का देणारा मुद्दा म्हणजे हे शुल्क फक्त ग्रीडमधून वीज घेणाऱ्यांना नाही तर स्वतः वीज तयार करून वापरणाऱ्यांना सुद्धा लागू होऊ शकतं. आणि यामुळेच हे संपूर्ण प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आणि वादग्रस्त ठरत आहे. पण हे नेमकं कोणाला लागू होणार आहे हे कळण्यासाठी आपल्याला एक संकल्पना समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे बिहाइंड द मीटर. हा एक तांत्रिक शब्द वाटेल, पण तो खूप महत्त्वाचा आहे, कारण सरकारच्या रडारवर नेमका हाच गट आहे. चला तर मग पटकन समजून घेऊया की ही बिहाइंड द मीटर संकल्पना म्हणजे नेमकं काय आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बिहाइंड द मीटर म्हणजे अशी वीज जी तुमच्या मीटरच्या आत म्हणजे तुमच्या स्वतःच्या जागेत तयार होते. उदाहरणार्थ आपल्या घराच्या छतावरचे किंवा शेतातले सौर पॅनल. यातून तयार होणारी वीज तिथेच वापरली जाते आणि तिचा महावितरणच्या मोठ्या ग्रीडशी थेट संबंध नसतो. आणि इथेच खरा मुद्दा आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की जे लोक पूर्णपणे स्वावलंबी आहेत, जे ग्रीडमधून वीज घेतच नाहीत, त्यांना सुद्धा हे नवीन वीज शुल्क भरावं लागण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात काय तर स्वतःच्या पैशांनी सौर पॅनल बसवून तयार केलेल्या विजेवरही कर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बरं, आता जर हे शुल्क लागलंच तर त्याचा बोजा किती मोठा असू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी आपण सध्या ग्रीडच्या विजेवर किती शुल्क भरतो ते पाहूया. इथे बघा, आपण जे वीज बिल भरतो त्यावर हे शुल्क ऑलरेडी लागतं. व्यावसायिक वापरासाठी तर ते तब्बल 21% आहे, म्हणजे 100 रुपये बिलावर 21 रुपये फक्त ड्युटी. घरगुती वापरासाठी ते 16% आहे. आता विचार करा, जर सौर ऊर्जेवर याच दराने शुल्क लावलं गेलं तर सौर ऊर्जेतून पैसे वाचवण्याचं जे गणित आहे ते पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या समितीच्या निर्णयाकडे लागलंय. सौर ऊर्जेवर शुल्क लावायचं की नाही आणि लावायचं तर किती लावायचं याचा अंतिम निर्णय हीच समिती घेणार आहे. साहजिकच यामुळे सौर ऊर्जा वापरणाऱ्यांच्या मनात एक मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. ह्या निर्णय प्रक्रियेवरच आणि विशेषतः ह्या समितीच्या रचनेवरच काही ऊर्जा तज्ज्ञांनी गंभीर प्रश्न उभे केले आहेत. तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की ही समिती मुळातच एकतर्फी आहे. का? कारण या समितीत फक्त आणि फक्त सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे ही समिती निष्पक्षपातीपणे निर्णय घेईल का यावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही चिंता का व्यक्त होतीये याची काही ठोस कारणं आहेत. पहिलं म्हणजे या समितीत एकही स्वतंत्र ऊर्जा तज्ज्ञ नाही. दुसरं म्हणजे सौर ऊर्जा वापरणाऱ्या सामान्य माणसाचा किंवा उद्योजकाचा एकही प्रतिनिधी नाही. त्यामुळे भीती अशी आहे की हा निर्णय लोकांच्या हिताचा विचार करून नाही तर केवळ सरकारी तिजोरी कशी भरेल या एकाच उद्देशाने घेतला जाईल. चला आता या सगळ्या चर्चेच्या मुळाशी जाऊया. यातला खरा संघर्ष काय आहे तो समजून घेऊ. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक मोठा संघर्ष आहे. एका बाजूला आहे राज्याच्या तिजोरीला महसुलाची गरज आणि दुसऱ्या बाजूला आहे सौर ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं स्वतःचंच ध्येय. आता या दोन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ कसा साधायचा हेच या धोरणापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो की जर हे शुल्क खरंच लागू झालं तर महाराष्ट्रातल्या सौर ऊर्जेच्या भविष्यावर त्याचा काय परिणाम होईल? लोक सौर ऊर्जेकडे आकर्षित होतील की त्यापासून दूर जातील? या एका निर्णयावर खूप काही अवलंबून आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?